शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो मी आता जे आहे मुंबईमध्ये. गोदरेजने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं, त्यांचा एक इव्हेंट आहे. तर आता चाललोय बघा, समोर गाड्या खूप दिसतील तुम्हाला. तर पार्किंग मधून खूप इथं हे आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक. तर ट्रॅफिक उठून आपण फक्त 2 किलोमीटर राहिले. तर ते आहे पहा जे इव्हेंट आहे, त्या इव्हेंटला चाललो. तर बघूया आपण तो इव्हेंट कसा आहे, काय आहे. तर अधिक माहिती त्यातून बघूया. तर शेतकऱ्यांसाठी गोदरेज ॲग्रोवेट जी कंपनी आहे ती खूप काम करत असते, सतर्क असते. तर आपण बघूया आपल्याला त्या इव्हेंटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय वेगळं पाहायला भेटतंय का. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत गोदरेजद्वारे आयोजित लाईफस्टाईलच्या भारतातील मोठ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोदरेज लव्ह फेअर. 50हून अधिक ब्रँडचे विलक्षण एकत्रीकरण असणाऱ्या गोदरेज लव्ह फेअरचे यंदाचे वर्ष 6वे आहे. मुंबई येथे गोदरेज इंडस्ट्री लिमिटेडच्या मुख्य दालनात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गोदरेज लव्ह फेअर हा जीवनाचा रोजचा उत्सव आहे. आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ आहे, जिथं जीवनशैली, फॅशन, सौंदर्य, प्रवास, खाद्यपदार्थ अशा सर्व क्षेत्रातील ट्रेंड्स भारतातून एकत्र येतात. मुळात जीवनातला दैनंदिन चांगुलपणा साजरा करण्यासाठी गोदरेजने सुरू केलेला हा एक कार्यक्रम आहे. पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की लाईफस्टाईलच्या या कार्यक्रमात मोठमोठे ब्रँड्स असतील, त्यानंतर सेलिब्रिटी असतील, त्यानंतर नावाजलेले चेहरे आहेत, तिथे ग्रेट महाराष्ट्राची टीम काय करते आहे. तर शेतकरी बंधूंनो, आम्ही आलोय गोदरेज ॲग्रोवेटच्या या शेती संबंधित ब्रँडने प्रदर्शित केलेल्या अनोख्या शेतीविषयक अनुभवण्यासाठी आणि शक्य तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. गोदरेज ॲग्रोवेट भारतातील प्रमुख कृषी संशोधन कंपन्यांपैकी एक महत्वाची कंपनी असून देशातील शेतकरी वर्ग जो आहे तो गोदरेज ॲग्रोवेटने बाजारात आणलेल्या उत्पादने विश्वासाने वापरतो. चला तर मग जाणून घेऊया गोदरेज ॲग्रोवेटच्या आम्ही अनुभवलेल्या काही अनोख्या उत्पादनाबद्दल. सर्वात पहिलं आम्ही बघितलं ते म्हणजे पाम तेलाच्या झाडाच्या वृक्ष लागवडीबद्दल. आज ह्या वृक्ष लागवडीविषयी बरेच गैरसमज आहेत. अनेक लोक असे म्हणतात की पाम तेलाचे जे झाड आहे ते निसर्गाला हानिकारक आहे, कारण ते झाड जसं जसं वाढायला लागतं तसं तसं सभोवतालची असलेली जंगल नष्ट होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात पाम तेलाच्या झाडाची वृक्ष लागवड जंगलाच्या जमिनीत होतच नाही. गोदरेज ॲग्रोवेट पाम तेलाच्या झाडाची वृक्ष लागवडीसाठी आणि त्यांची संतुलित वाढ होण्यासाठी उत्तम उत्पादने तयार करते. त्यामुळे पाम तेलाचे झाड निसर्गाला पूरक ठरते आणि सोबतच त्यातून निर्माण होणारे बाय प्रोडक्ट ते सुद्धा पूर्ण वापरले जातात. त्यानंतर आम्ही बघितलेलं गोदरेज ॲग्रोवेटचं पुढचं उत्पादन होतं ते म्हणजे कंबाईन वाईन बार. जगाच्या नकाशावर सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणाऱ्या देशापैकी एक देश म्हणजे आपला भारत. आपल्या देशातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी जी द्राक्ष आहे ती बहुतांशी गोदरेज कंबाईनचा वापर करूनच तयार केलेले असतात. कंबाईन हे द्राक्षांची वाढ निरोगी होण्यासाठी भारतातील 70% शेतकरी वापरत असलेले एक महत्वाचं उत्पादन आहे. ह्या कार्यक्रमात आम्हाला द्राक्षांपासून होणारे वाईन ह्याच्या संबंधित सुद्धा काही नवे अनुभव आणि विस्तृत माहिती देण्यात आली. यानंतर आम्ही बघितलं ते राशनबान आणि यम्मीज याच्यापासून तयार झालेले चिली स्नॅक बार. खाद्यपदार्थातला तिखट मिरचीचा अनुभव तीव्र करण्यासाठी वापरलं जाणारं गोदरेजचं उत्पादन. गोदरेज राशनबानचे काही चिली सॉस सुद्धा इथं दाखवण्यात आले. ह्या सगळ्या उत्पादनांना बघत असताना आम्हाला गोदरेज रिचार्जचा आस्वाद घेता आला. आम्ही इथं एक रिचार्ज ड्रिंक अनुभवलं, एक असं ड्रिंक जे तुम्हाला ताजंतवानं करतं आणि प्रोटीन युक्त असतं. तर हा होता गोदरेज लव्ह फेअरचा अनुभव सांगण्यासाठीचा केलेला हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.